तुमचे चिरंजीव नितीनराव पाटील यांनी आपल्या पितृऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न केला। हा अल्पासा प्रयत्न, उपकारातून थोडंसं उतराय होण्याचा प्रयत्न केला। आई वडिलांच्या उपकारातून उतराय होता येत नाही दादा, वडिलांच्या उपकारातून उतराय होता येत नाही, पण अल्पसा प्रयत्न केलेला बरा। कोणता प्रयत्न करा, हयातीमध्ये आहे तोपर्यंत त्यांच्याशी गोड बोला, हयातीमध्ये आहे तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत राहा। दोन ओंडके सागरात वाहती, दोन्ही नैना कधी न भीती, दोन्ही डोळ्याची कधी भेट होत नाही, आणि नजरेच्या आड पडद्याच्या आड गेलेली रक्ताच्या नात्याची माणसं कधी भेटत नाही, पुन्हा कधीही गेलेली माणसं भेटत नाहीत। म्हणून सांगू का, आहे तोपर्यंत त्यांच्या सेवेमध्ये आज्ञेमध्ये रत राहा। एक वाक्य या कीर्तनातून घरी घेऊन जा, माफी मागून बोलतो। 4 मुलं असले ना, जगाच्या पाठीवर त्या मुलांनी असं म्हणू नये, बाप थोरल्याकडे राहतो महाराज आणि आई धाकट्याकडे राहते। हयातीमध्ये माय बापाची वाटणी करणारी मुलं कधी सुखी होऊ शकणार नाही। आई बापाची वाटणी करू नका। जगातला कोणताही देव जिथं माय बापाची वाटणी केली जाते त्या घरात तो येऊ शकत नाही, आशीर्वाद देऊ शकत नाही। कितीही देवाची पूजा करा, कितीही देवाचा देवदेव करा, ज्या घरात माय बापाची वाटणी होईल ना, त्या घरात कसला देव चांगला आशीर्वाद दे, दिला तो शाप देईल, दिला तो वाटुळ होईल असा शाप देईल। लोक आम्हाला मोठेपणानं सांगतात, महाराज म्हातारी तिकडे राहते, म्हातारा तुला वाटणी करायची मला घातलं। अजून सांगू बोलू, त्यातलं एक जण जर आधी जर मरून गेलं, म्हातारा किंवा म्हातारी, तर म्हातारीला 15 दिवस एका लेकाकडून 15 दिवस दुसऱ्या लेकाकडे राहावं लागतं। ही शोकांतिका आहे। आई वडिलांची वाटणी करणारी करंटी कपाळ मुलं जर जन्माला आली तर त्यांना आई बापाचा आशीर्वाद कसा लागल मंडळी। एक सांगू, आई वडिलांच्या डोळ्या देखत दोन्ही मुलं प्रॉपर्टी वाचून भांडतात। आम्ही बघितलेलं सांगतो, आई वडील वारल्यानंतर वरच्या श्राद्धाच्या खर्चामध्ये भांडणारी मुलं कमी नाहीत। दोघी जावांनी एकत्र यावर म्हणायचं, म्हाताऱ्याच्या 10व्याला एवढा खर्च झाला, करणं एकटी। ज्या घरामध्ये मोकळ्या मनानं खर्च, आई वडिलाच्या प्रित्यर्थ मोकळ्या मनानं खर्च होईल ना, त्या घराला नामदेव महाराज सांगतात पितृ आशीर्वाद देतात वरून। नामाने पितृ आशीर्वाद देती, कल्याणाई ती सर्व काळ, कल्याणाई ती सर्व काळ। नामाने पितृ आशीर्वाद देती, कल्याणाई ती सर्व काळ, कल्याणाई ती सर्व आशीर्वाद देती, कल्याणाई ती सर्व काळ, कल्याणाई ती सर्व काळ। आशीर्वाद देती, कल्याणाई ती सर्व काळ, हो कल्याणाई ती सर्व काळ, सर्व काळ। वाढ वडिलांचा आणि पितरांचा आशीर्वाद घ्यायला जमलं पाहिजे। त्यांच्या उपकारातून उतराय होण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यांच्या आज्ञेत राहणं, त्यांच्या शब्दाला अनुसरून जीवन जगणं, हे उतराय होण्याचा एक पहिलीचा पायरी आहे। एक सांगू का, आयुष्यभर सांगतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या म्हातारीला काही कळत नाही। लहान बाळ असताना डोळ्यात काजळ घालत असताना एवढं बाळ, त्याचं डोकं केवढं, त्याचा डोळा केवढा, त्याची भोई केवढी, आईचं बोट केवढं, बोटेची खून केवढी, तेवढ्याने काजळ काढते आणि बरोबर डोळ्याच्या खालच्या बहुबुबुळ्याला काजळ भरते। खालच्या कातड्याला लागत नाही, वरच्या भोवईला लागत नाही आई। आणि नंतर मोठं झालं ते बाळ म्हणतं, अहो महाराज तुम्हाला सांगू का, आमच्या म्हातारीला काही कळत नाही। मी म्हणलं तिला कळत नसतं तर काजळच्या ऐवजी चिमटभर चटणी घातली असती त्याला। बाळाचं पोट कडक लागलं तर स्वतः वावा खाईल आणि त्यातनं फक्त फुंकी मारेल त्या बाळाच्या तोंडात, कडक पोट मोकळं होईल। कुठे आई शिकली, कुठे बाप शिकले सांगू का। लातूर जिल्हा
प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर रमेश गोदामगावकरच्या जीवनातली घटना आहे. मध्ये एबीपी न्यूजला आलते. 2 मुलं डॉक्टर केले. दोनही मुलगा एक गायनेकोलॉजिस्ट आणि एक म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आणि डोळ्याच्या पेशंट अमेरिकेला प्रॅक्टिस करायची. आणि म्हातारपणामध्ये जर डॉक्टर थकले, स्वयंपाक करायला, फरशी पुसायला, बंगला, ड्रायव्हर, गाडी चालवायला सगळं असताना डॉक्टरला वाटायचं की माझा लेकानी सुननी माझ्या लिकीनं कधीतरी माझ्या गावाकडे यावं. पण 5-5 वर्ष अमेरिकेहून यायला तयार नाहीत. एक सांगू, फोन केला तर पुढच्या वर्षी येऊ, फोन केला तर पुढच्या वर्षी येऊ. 1 वर्ष 5-7 वर्ष आले नाहीत. खरा घडलेला प्रसंग आहे, महाराष्ट्रातला आहे, लातूर जिल्ह्यातला आहे. प्रसिद्ध जिल्ह्याचा नेत्ररोग तज्ञ, अजूनही नाव निघतं लातूर जिल्ह्यात. म्हाताऱ्या माणसाची दुसरी तिसरी अपेक्षा नसून एकच अपेक्षा, लेकाची आणि सुनाची आणि लेकीची मुलं नातवंड अंगा खांद्यावर खेळावं एवढी अपेक्षा. मापक ते आले नाहीत. वृद्ध वयामध्ये तिकडं सांगितलं, तुम्हाला करमत नसेल तर तुमच्या वयाची माणसं जिथं भेटतील तिथं एखाद्या ठिकाणी जात जा. तिथं भेटतात त्यांच्या वयाची माणसं आश्रमात. वा वा. वृद्ध आश्रमात गेले आणि डॉक्टर मॅडम आजारी पडल्या. तर एक दिवस बेडवर खिन्न पडलेले डॉक्टर, 80 वर्षाचे, केस पांढरे, चष्मा लागलेला आहे, सुरकुत्या पडलेल्या आहेत. आणि एक दिवस त्या स्वतःची पत्नी आजारी पडले. बेडवर 3 दिवस अन्न पाणी खाल्लं नाही. 4थ्या दिवशी सकाळी शेवटचा श्वास घेतला आणि मरून गेले. मॅनेजरने वृद्ध आश्रमातल्या सांगितलं की तुमच्या मुलाला अमेरिकेतला कळवायला पाहिजे. त्यावेळेस डायरी काढली, मुलातल्या अमेरिकेला फोन केला, तुमची आई वारली. त्यावेळेस तिकडून उत्तर काय आलं मंडळी? तिथून उत्तर आलं, माझ्या प्रॅक्टिस मध्ये खूपच मी बिझी आहे, त्यामुळे मी अंतविधीला येऊ शकत नाही. तुमचा काय खर्च असेल अंतविधीचा तेवढा ऑनलाईन पाठवतो. कुठला शब्द आलाय कळलं? वृद्ध आश्रमवाल्या मॅनेजमेंटने आई वडिलाचा अंतविधी उरकला. पण अमेरिकेला गेलेला मुलगा मुलगी आई बापाच्या काडी लावायला शेवट आला नाही. मी म्हणतो, शिकून चौरून मोठं होऊन मुलगा सुशिक्षित बनवण्यापेक्षा तोच मुलगा संस्कारक्षम म्हणून सुसंस्कृत बनवलेला बरं. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलाकडून घडीच्या पगाराची अपेक्षा करण्यापेक्षा, मुलाकडून जगाच्या पाठीवर मोठा बनवून राहण्यापेक्षा, मुलगा संध्याकाळी बापा बरोबर जेवायला एकत्र कसा बसेल ही अपेक्षा मुलाकडून करा. मुलगा आई वडिलाच्या पंक्तीला जेवायला संध्याकाळी कसा एकत्र येईल हे लेकरांकडून अपेक्षा करा. मुलाकडून गलेरट्ट आणि पदाची, प्रतिष्ठेची, पैशाची, पगाराची अपेक्षा करण्यापेक्षा मुलगा संस्कारित कसा बनेल ही अपेक्षा करा. नाही तर आई वडिलाचे नंतरचे सोहळे परत होऊ शकत नाही. आई वडिलाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करा. मी म्हणतो, आपली पत्नी तर ठीकच आहे, दुसऱ्याची बहीण आहे, दुसऱ्याची लेक आहे, ती आली, तिला 5,000ची साडी जरूर आणा. तिचा हक्क आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नग्न बहाज तरी ती लाज स्वामीशी. तिचा हक्क आहे, आणलीच पाहिजे. पण 500 रुपयाचं का लुगडं व्हायना, पण आपल्या आईला आणलं, कोणच मान हलवं नाही. आणलं 500चं का होईना साडी आणली पाहिजे. म्हातारी एका घरी बसली होती, दारात बसायची म्हातारी माणसं म्हणजे घराचं कुलूप असतंय पहा. शेजार पाजारचे लोक गावाला गेले तर म्हातारे माणसं कुलूप म्हणून दारात बसायचे. आमच्या शेजारची आजी वारली तर शेजारच्या बाया रडायच्या. मी म्हणलं का? ते म्हणायचे आमच्या घराचं कुलूप गेलं. मला वाटतं सोन्याचं कुलूप होतं पण चोरून नेलं काही. मी म्हणलं कुलूप गेलं म्हणजे काय झालं? त्या म्हणल्या, ही म्हातारी वारली ना तेपर्यंत आमच्या 10-12 घराला आम्ही कधी कुलूप विकत आणली नाही. बरं मग अहो आम्ही कुठेही घेऊ जाऊ द्या, आमची 10 घर ही आजी राखायची. आणि आजी मरण पावल्यामुळे आम्ही म्हणतो आता आमचं कुलूप, म्हातारे माणसं कुलूप आहे. दारात बसणाऱ्या आजीने बघितलं, लेकाने पिशवीत काहीतरी आणलं होतं. ती पिशवी समोर बघितली, म्हणजे काय आणलंय? ह्याने आणली होती बायकोला साडी. किती रुपयाची? 5,000ची. किती किती बोला की मग? 5,000 साडी आणली, ठेवली दारात. म्हातारे म्हणजे बघू पिशवीत काय आहे? तो म्हणायचं काही नाही, आपलं आणले काहीतरी. बघितलं, साडी होती. कुणाला? तिला आणली. थोडं सक्रात आली, होऊन गेली. आता असू दे. म्हाताऱ्याने काढली साडी पिशवीतनं, वर खाली बघितलं, विचारलं केवढ्याची? आता 5,000 सांगाव तर आई ओरडल्याशिवाय राहणार.
मग तिने सांगितलं म्हातारी, अगं जाऊ दे, तुला दुसरी आणतोय 300ची तरी. कितीची? 300ची साडी सांगितलं. बघितलं आईने आणि तशीच ठेवली साडी आणि म्हणले थांब, साडीचा कलर बी चांगला तुला आणि साडीचे पदर बी चांगला आहे, साडीचा असणारा रंगही चांगला आहे. तिने ते 500 रुपयाचे 300 रुपये साडीला म्हातारीला कुणीतरी खायला दिला असतील, इथं लावत्यात कंबरला. त्यातनं थोड्या चुरगळेला नोटा काढल्या, त्यातनं 100ची एक होती, 50-50च्या 2 किती झाल्या? 200. आणि 10-10च्या नोटा चुरगळल्या काढल्या 10, ती 100. पहिलं 200 आणि ही 100, किती झालं? 300. मग एकाच्या हातावर दिलं म्हणले तू तोपल्या बायकोला 300ची दुसरी आणि ही मला राहू दे विठ्ठल. ते मनात म्हणतोय 47चा तोटा झाला. म्हाताऱ्या माणसाचा नाद करायचा, सगळी म्हातारी माणसं नाही. 500चे का होईना पण 5000चे आणले तर म्हणेल तुम्हाला कोणी सांगितले कलरचा चॉईस नाही, त्यांचा अधिकार आहे आणा. पण 500चं लुगडं न विचारताना गावभर हिंडून सांगल माझ्या लेकाला माझा कलर कसा ठाऊक काय माहिती. माझ्या लेकाने कमीत कमी 1000चं लुगडं आणलंय. आणलं केवढ्याचं सांगते किती? हिला आई म्हणतात. ऐका, माझ्या मुलाचं आयुष्यभर कल्याण व्हावं त्याकरता रात्रंदिवस धडपडतो. बाप म्हणतात या माय बापाच्या ऋणातून उतराय होण्याचा प्रयत्न करा. पण काही मंडळी म्हणतात आम्हाला काय ठेवलं बापाने, काही मंडळी म्हणतात आमच्यासाठी काय केलं. सांगू, आपल्याला सुंदर आयुष्य दिलं, आपल्याला सुंदर जग दाखवलं, हाच उपकार आहे. मी 4 उपकार सांगितले, आई वडिलाचे, समाजाचे, देवाचे आणि संतांचे. सांगू का, आपले आई वडील आपल्याला जन्म देतात पण कर्म देत नाही. आपलं कर्म आपल्याला स्वतंत्र करावं लागतं, आपलं संचित आपल्याला भोगावं लागतं. 5वीला 6वी माता त्या बाळाचं गेल्या वर्षीच प्रारब्ध लेत असते आणि तेच संचित आपल्याला भोगावं लागतं. करावे संचित भोगावे ते करावे संचित भोगावे ते करावे संचित भोगावे ते करावे संचित. माय बापाचा वे नवे तनवीत, माय बापाचा वे नवे संपतीत, माय बापाचा वे नवे धनवीत, माय बापा नवे धनवीत. करावे संचित भोगावे ते. आता एक वाक्य सांगतो पुढे जातो. माय बाप सवे नवे धन वित्त. आई वडील कर्म देत नाहीत, आई वडील प्रारब्ध देत नाहीत, आई वडील धन देत नाहीत. ऐका, आपल्या प्रारब्धानं आपल्याला धन मिळतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान, प्रारब्धानं मिळतं. आपलं संचितानं आपल्याला हे मिळत असतं. आणि कोणतेही संचित हे प्रारब्धाशिवाय घडत नाही, भोगाशिवाय चढत नाही. चला एक उदाहरण सांगतो, पुढे जाऊ पटपट. ऐका, एक शेतकरी आहे, शेतकऱ्यानं शेती पेरण्याकरता धान्य आणलं धान्य, बागायत शेती आहे, त्याच्याकरता पेरणी सुरू केली. 3 प्रकारचे कर्म, क्रियामान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. कोणती क्रिया केल्याशिवाय संचितात जात नाही, संचितातलं प्रारब्ध रूप भोगायला आल्याशिवाय राहत नाही. एक, पेरणी करता धान्य आणलं, शेती व्यवस्थित केली, बैलजोडी घेतली, चाडीवर मूठ धरली, शेती पेरतोय, क्रियामान कर्म. त्याला सारे वडले, पाणी दिले, अजून क्रियामान कर्म आहे. ज्वारी उगवून आली, क्रियामान कर्म आहे. कंस खुडली, क्रियामान कर्म आहे. खळ तयार केलं, क्रियामान कर्म आहे. आणि तेच कंस ज्वारीची मशनीत घातली, अजून क्रियामान कर्म आहे, क्रियाच करतोय. त्यातली 12 पोती ज्वारी झाली, क्रियामान कर्म संपलं, संचित कर्म सुरू झालं. 12 पोती संचितात साठलंय. आता गेल्या वर्षीचं धान्य, सासूबाई म्हणले भाकरी का, ज्वारीचं पीठ संपलं, ज्वारी दळून आण, ज्वारी गेल्या वर्षी संपली. म्हणजे आता 12 पोती झाले, त्यातली पायलीवर काढ. ती पायलीवर काढली, अजून संचित कर्म आहे, भोगाय आलं नाही.
त्यातली पाहिली बर काढली, दळण नीट केलं, गिरणीमध्ये नेलं, पीठ केलं, संचित कर्म आहे. भाकरी तयार केली, तव्याला लावली, जाळाला लावली, ती ताटात मोडून घेतली, संचित कर्म आहे, भोगाय आली नाही. आणि भाकरी भाजली, ताटात वाढून घेतली, भाजीत बुडवली, आणि तो तुकडा अजून भोगाय आला नाही, संचित कर्म आहे. आणि मोडला तोंडात, आता प्रारब्ध भोग चालू झाला. कोणतंही कर्म क्रियामान कर्मात्म संचित कर्म गेल्याशिवाय भोगायला येत नाही. तसं आपण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. सांगू का, सकाळी झोपीतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 3 प्रकारची कर्म माणूस करतो. कोणतं कोणतं? कायिक, वाचिक आणि मानसिक. मनात आलं तरी कर्म घडतं, वाचेने बोलला तरी कर्म घडतं, आणि ऐका शरीरा वाटून कर्म घडतं. केले कर्म झाले तेची भोग आले. म्हणून भोग माणसाच्या आयुष्यातला आपण केलेला भोग आपल्या वाट्याला येत असतो. म्हणून उत्तम कर्म करा आणि उत्तम भोग भोगा. तुकोबाराय म्हणतात, तुमच्या वाट्याला दुःख आलं, कठीण प्रसंग आला, भोग आला, तर हे आपलं संचित समजावं. संचिताशिवाय भोग जुळत नाही. अभंगाचं पहिलं चरण. थोड्या महिला मंडळ पुढे सरा, पाठीमागे गरज झाली, एकदम बॉक्स पर्यंत या. एका साईडला पुरुष मंडळ, एका साईडला बाबा या पुढे. विठ्ठल 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 चला पुढे 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 चला. विठ्ठल 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 विठ्ठल. कुणा कुणाला भोग आला, कुणा कुणाच्या जीवनात भोग आहे. मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला दुःख आहे. या देशामध्ये जगाच्या पाठीवर हजारो राजे महाराजांनी अवतार घेतला, जन्म घेतला. संतांनाही भोग चुकला नाही, देवालाही भोग चुकला नाही, तर तुम्हा जीवनला कसा चुकेल. येते नाही वरो आले अवतार, येरते पामर जीव किती. सर्वांना भोगाने सोडलं नाही. कुणा कुणाला एखादा कर्म राजा दशरथानं केला, एक कर्म प्रभू रामरायानं केला, एक कर्म राजा रावणानं केला, त्याचा त्याला भोग चुकता करावा लागला. कर्मे दशरथ वियोगे
दशरथ पुत्र योग आणि मरण पावला, श्रावण बाळाची हत्या झाली, आई वडिलांनी चाप दिला. कर्म आहे. राजा दशरथाला 4 मुलं, देवाच्या अवतार, पण अंत समयाला मृत्यू समय एक नाही. कर्म आहे. श्रावण बाळाला हत्या झाली, आई वडिलांनी शाप दिला. कर्म आहे. प्रभू रामरायाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. कर्म आहे. सामान्य जीवाला एक एक भोग येतो. कर्म आहे. पण कर्म केल्यानं भोग कधी सुटत नाही. महाराज देवादिकाला चुकला नाही, तुम्हाला आम्हाला चुकेल. भोग तो न घडे संचिता वाचोनी. साधू संतांना भोगानं सोडलेलं नाही. साधू ज्ञानोबराय तुकोबारांच्या जीवनामध्ये कमी दुःख आहे का? तुकोबारांच्या जीवनामध्ये कमी दुःख आहे का? तुकाराम महाराजांच्या घरी संध्याकाळी देव आले. भगवान परमात्मा फाल्गुन शुद्ध दशमीला आणि होली पौर्णिमा आहे, धुलवड आहे आणि बिजला तुकोबराय वैकुंठ गमन होणार आहे. तरी तुकाराम महाराजांच्या घरी जेवायला, देवाच्या घरी काय खायला नाही, देवाला काही नाही. काय करो उपचार कोप मोड की जर जीवनामध्ये कोणतंही कठीण विघ्न, कोणतंही संकट आपल्या कुटुंबावरती, आयुष्यावरती आलं तर कधी खचून जायचं, कधी खचून जायचं नाही आणि कधी त्याचा खेद करायचा. देवाने आमचं का असं केलं असं देवावर रागवायचं नाही. काही लोक चांगलं झालं तर मी केलं म्हणतात आणि काय आपलं वाईट झालं तर देवानं केलं म्हणतात. देवाला आमचंच घर कसं दिसलं देवाच्या नावाने बोट मोडतात आणि चांगलं झालं. महाराज पहिलं आमच्यात काही नव्हतं, मी होतो म्हणून खातात. म्हातारा एक सारखंच घरच्यांना म्हणायचं, महाराज ही सुना पोर मी आहे म्हणून भाजी भाकरी खातात, मी आहे म्हणून भाजी भाकरी खातात. मी सुनांना म्हणलं कसं काय, हे म्हणतात हो म्हणले ते हाय म्हणून भाजी भाकरी खातात. आणि थोडंसं सुनाने बाजूला नेलं, म्हणलं मग ते हाय म्हणून भाजी भाकरी खातात, पण ती गेल्यावर म्हणली मग गुलाबजामच खाऊ. हे मी केलं म्हणतो ना तिथं अहंकार जन्माला येतो. हे मी केलं म्हणतो, वर घरची म्हणतात ही हाय म्हणून भाजी भाकरी, पण हे गेल्यावर तर गुलाबजामच खाणार नाही. मी हा अहंकार जन्माला घालतो. मंडळी कोणाच्या जीवनात दुःख नाही. वैकुंठवासी संत सद्गुरू भगवान बाबांच्या जीवनात किती दुःख आहे. अखंड ब्रह्मचर्य येते, पण जगानं समाजातल्या काही कर्मठ लोकांनी भगवान बाबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्हा नारायणगडाला भगवान बाबा आधी महंत होते, मठाधिपती होते आणि वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. चांगल्या लोकांची कीर्ती भगवान बाबा भगवंत पसरवत असतात, पण काहींचा उत्कर्ष लोकांना पाहवत नाही. भगवान बाबांवर आळ आणण्याकरता आक्षेप घेतला गेला. सर्वांना चरित्र माहिती आहे. एक दिवशी नारायणगडावरती भगवान बाबांच्या उशाला एका बाईची चोळी ठेवली गेली आणि लोकांकडे अफवा फुटली, बाबा
हा साधू म्हणून घेतो स्वतःला, वारकरी संप्रदायाचा सेवक आणि वारकरी संप्रदायाचा प्रचारक समजून घेतो, सिद्ध सत्पुरुष समजून घेतो आणि ब्रह्मचर्य व्रत समजून घेतो आणि संध्याकाळची ही थिर करतात. माझा प्रश्न ह्या चरित्राच्या बाबतीत, सगळं चरित्र सांगायला वेळ नाही, जर त्या बाईची चोळी त्या बेडवर असेल, त्या बाबा शयन ग्रहामध्ये झोपायची असेल, तर ती बाई काय उघडी गेली का मग घरी? साधू संतांना भोग, साधू संतांना त्रास नव्यानं नाही. भगवान बाबांची हैदराबादल्या कोर्टामध्ये केस गेली. त्या बाईचं नाव आहे सुंदराबाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बीड जिल्हा पाथर्डी तालुका खरवंडी नावाचं गाव, आणि खरवंडीला प्रसिद्ध पाटील राहायचे 25 गावचे. त्या काळात मोटर गाडी होती त्यांना. त्या बाजीराव पाटलाच्या आईचं नाव आहे बनूबाई. बनूबाईंनी भगवान बाबांना हिमालयात जाताना आणलं होतं आणि भगवान बाबांची केस हैदराबादच्या कोर्टात गेली की हा माणूस समाजाला फसवतो, हा माणूस समाजाचं शोषण करतो, परमार्थाच्या नावाखाली स्त्रियांचा छळ करतो, आणि ह्यांच्या असणाऱ्या अंथुरणावरती चोळी सापडली. भगवान बाबांवर केस गेली हैदराबादल्या कोर्टात, आणि उच्च न्यायालयामध्ये एवढ्या मोठ्या फडाचा गडाचा असणारा मठाधिपती साधू पिंजऱ्यामध्ये उभा केलं. केसरी फेटा, काळा कोट आहे, आतनं बाराबंदी, हातामध्ये घड्याळ आहे, गळ्यामध्ये काळा दोरा आहे, बदाम आहे, पायामध्ये काळा दोरा आहे, खडवं घातलेले धोतर आहे आणि काळा कोट, तेज पुंज अशा प्रकारचा चेहरा भगवान बाबांचा. ब्रह्मचर्य साधूचं तेज कसं झळकत असतं बघा मंडळी. मी तुम्हाला भोग सांगतोय, एकच बाबांचा दृष्टांत सांगून पुढे जाईल. आणि ज्या बाईचा आरोप आहे भगवान बाबांवरती, त्या बाईला समोरच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं गेलं. जसं का त्या न्यायाधीशाने भगवान बाबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तसं थोड्या वेळ न्यायाधीश चपापले, अचंबित झाले. अरे बापरे, ह्या साधूच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर हा साधूवरचे आरोप आहे, आरोप मला काय खरा वाटला. दोन्ही पक्षकाराच्या वकिलांना थांबवलं न्यायाधीशांनी. न्यायाधीश म्हणले तुमची बोलणी चालू व्हायच्या आधी मला काही 2 शब्द बोलायचे. आणि दोन्ही वकिलांना थांबवलं आणि बाईकडे नजर केली न्यायाधीश साहेबांनी. बाईला नाव विचारलं, तुमचं नाव काय? तिने सांगितलं माझं नाव सुंदराबाई मला म्हणतात. तुमचा आरोप काय आहे? या समोरच्या माणसाने मला फसवलंय. भगवान बाबांकडे बोट केलं. या व्यक्तीनं मला फसवला. भगवान बाबांकडे बोट केलं. भगवान बाबाकडे न्यायाधीशांनी एक नजर टाकली. पुन्हा त्या बाईकडे पाहिलं. असं तुमचं दोघांचं नातं काय? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मी यांची रखेल आहे. ब्रह्मचर्य साधूवर भोग कसा येतो आणि जीवनात दुःख काय येतं पहा. आपलं दुःख काय आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तुमचं नातं मी यांची रखेल आहे. तिसरा प्रश्न न्यायाधीशाने विचारला, तुम्ही जर यांची रखेल आहे तर तुम्ही यांना ओळखत असाल? हो. चौथा प्रश्न, कधीपासून ओळखता? बऱ्याच दिवसापासून ह्या साधूला मी ओळखते. पाचवा प्रश्न, असं? माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही जर ह्यांना पूर्ण बऱ्याच दिवसापासून ओळखता तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सहावा प्रश्न सुंदराबाईला न्यायाधीशांनी केलाय. या व्यक्तीच्या दोन्ही पायापैकी एका पायातल्या बोटाला 6 बोट आहेत, डाव्या किंवा उजव्या पायाला 6 बोट आहेत, तेवढी सांगा, मी तुमची केस निकाली काढतो. भगवान बाबाचा तेजपुंज चेहरा, केसरी फेटा, गळ्यात बदाम बाराबंदी कोट घातलेला आहे, धोतर आहे आणि खाली बूट आहे, खडवानाचा पॅक. बोट बघितली बाईने, जाळीतनं फटीतनं पण दिसले नाहीत. सहावा प्रश्न आहे न्यायाधीशांचा, तुम्ही ह्यांना ओळखता, तुमच्यावर आरोप आहे तुमचा यांच्यावर, तर यांच्या पायाची बोट 6 आहेत, फक्त डाव्या पायाला 6 आहेत का उजव्या पायाला 6 आहेत? या प्रश्नाचं उत्तर द्या. न्यायाधीशाने आवाज वाढवला तशी ती बाईचा आरोप खोटा असल्यामुळे चपापली.
थोड्या वेळ थांबली, 20 सेकंद झाले, 30 सेकंद झाले, पुढचा उत्तर देता का कसं? तुमचा आरोप सिद्ध करतो या साधूच्या पायाला बोटच आहे ते सांगा. आणि थांबल्यानंतर ते बाई रडायला लागले, हात जोडले. न्यायाधीश साहेब, मी ह्यांना बऱ्याच दिवसांनी ओळखते, हे तुमच्या बरोबर मी स्टेटमेंट केलं, माझा आरोप आहे, पण हे खोट आहे, मी ह्यांना ओळखत नाही. माझा ह्यांचा तसा काही संबंध नाही. काही कर्मठ गावातल्या लोकांनी मला 2 पैसे दिले म्हणून मी हा निष्कलंक साधूवर, निष्कलंक, कलंक म्हणजे दाग, ने म्हणजे नाही, कोणत्याही प्रकारचा दाग नसणाऱ्या ब्रह्मचर्य साधूवर मी आरोप केला. दादा एक सांगते, मी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. न्यायाधीश साहेब म्हणले, बाई बोला. 5 प्रश्नाची उत्तर तुम्ही बरोबर दिली, 6व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. देते उत्तर. त्यांना मी ओळखतही नाही आणि त्यांच्या कोणत्या पायाला 6 बोट आहेत मला सांगताही येणार नाही. खोटेपणा जास्त वेळ टिकत नाही. सत्याला परमेश्वराचा आधार असतो. मंडळी, भैरवनाथ नावाची देवता आहे, त्याने कांगठ्यानं ब्रह्मदेवाचा शिरच्छेद केला होता आणि गाईला शाप दिला, तुझ्या तोंडाकडलं दर्शन कोणी घेणार नाही म्हणून. गाईचं, गोमातेचं, कामधेनूचं दर्शन शेपटाकडून घेतात योनी भागातून. खोटेपणा जगाच्या पाठीवर साधूच्या ठिकाणी टिकत नाही. भगवान बाबांना विचारलं, तुमचं मत काय नाही? भगवान बाबा म्हणले, माझं काही आरोप नाही, त्यांचा आरोप आहे तेवढा सिद्ध करा. न्यायाधीशांनी सांगितलं, बाई बोला. बाईंना सांगितलं, यांच्यावरला आरोप मी मागे घेते, माझा यांच्यावर कोणताही आक्षेप नाही. तुम्ही टाळ्या वाजवल्या तशा कोर्टात खाल्ल्याला गोष्ट तशा टाळ्या वाजल्या. मग वकील साहेबाला तर बोलायचंच राहिलं नाही दोन्ही. पण काही लोकांनी, एका वकिलाने प्रश्न केला, न्यायाधीश, आरोप बाईचा निकाली निघाला, केस निकाली निघली, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. न्यायाधीश साहेब, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही सांगा, भगवान बाबांच्या कोणत्या पायाला 6 बोट आहेत? न्यायाधीश साहेब म्हणले, त्यांच्या कोणत्याच पायाला 6 बोट नाहीत. आणि ह्या व्यक्तीला मी आजच ओळखतोय. कोण म्हणतंय? हैदराबाद कोर्टाचा न्यायाधीश. कोणत्या 6? ऐका, कोणत्याच पायाला. आणि खरं सांगू का, म्हणत सद्गुरु भगवान बाबाच्या पायाला 5च बोट होती तुमच्या आमच्यासारखी. फक्त समोरचा खोटं बोलतोय का खरं बोलतोय हे करण्याकरता डोकं चालवलं न्यायाधीश साहेबांनी. विठाल भगवान बाबांनी भोग भोगला नाही. आणि आमची एखादी सुनबाई म्हणते, मला लय त्रास होतो, दावच घेऊन पळते. कुठं? मग जा नाही, मकच्या वाजाला म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलं? तुझी सासू सुद्धा 4 दिवस असं त्रास सहन करून ती सुनची सासू झाली. तू सुद्धा सासू होणार आहे, पण आधी सुनाची भूमिका करेक्ट कर. आयुष्य लाख मोलाचं आहे दादा, कुठनं भरून आणणार? जुन्या चित्रपटात एक गाणं असायचं, ते सुंदर आहे. चित्रपटातलं गाणं इथं गायचं नाही, पण त्यातला भाव घरी घेऊन जा. काय भाव आहे आमचे अमोल महाराज सांगतील एका वाक्यात. म्हणणार एक वाक्य घेऊन जा, फक्त त्यातले शब्द घेऊन जा. बोला. दिस जातीला दिसतीला भोगत पलीकडे झाली, त्यांनी रेडिओवर हे गाणं कधीतरी ऐकलं असेल राव. काय शब्द आहे? दिस जातील, दिस येतील, आणि पुढचा शब्द घरी घेऊन जा. भोग सरळ आणि सुख. म्हणून कठीण भोगा प्रसंगी खचून जायचं नाही. कारण भोग सरतो, तसाच राहत नाही. भगवान बाबांच्या जीवनातला भोग सरला आणि मग लोक आरती म्हणायला लागले, आरती भगवान बाबा.
सच्चिदानंदाचा गाभा